विद्यार्थ्यांनो, सप्र नमस्कार. आज आहे 18 मार्च आणि आजच्या दिवसापर्यंतच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडी प्रश्न आपल्याला बघायचे आहेत. व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाच्या अनुषंगाने अधिकची माहिती सांगण्याचा देखील आपण या ठिकाणी प्रयत्न करणार आहोत. तसेच व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला एक होमवर्क देखील देणार आहोत. पहिला प्रश्न, अमेरिका आणि कोणत्या देशामध्ये मोठा संयुक्त लष्करी सराव फ्रीडम शील्ड सुरू झाला आहे? तर याचं योग्य उत्तर आहे दक्षिण कोरिया. अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांनी त्यांच्या वार्षिक संयुक्त लष्करी सराव फ्रीडम शील्ड सुरू केला. हा सराव प्रदेशातील सुरक्षा मजबूत करण्यासाठी आणि संभाव्य धोके हाताळण्यासाठी आयोजित केला जातो. दक्षिण कोरिया कॅपिटल आहे सिऊल, करन्सी आहे SK-1 आणि प्रेसिडेंट आहे ली जे म्युंग आणि हा त्यांचा फोटो आहे. पुढील प्रश्न, हवेच्या प्रदूषणाशी लढण्यासाठी भारताचा पहिला मायक्रो अल्गी एअर टॉवर कुठे बसवण्यात आला? तर हा बसवण्यात आला आहे नवी दिल्ली या ठिकाणी. हवेतील प्रदूषण कमी करण्यासाठी मायक्रो अल्गी तंत्रज्ञानाचा वापर करणारा एअर टॉवर नवी दिल्लीमध्ये बसवण्यात आला आहे. यात शैवाल म्हणजेच अल्गी वापरून कार्बन डायऑक्साईड शोषले जाते. पुढील प्रश्न, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्सचे MD आणि CEO म्हणून कोण नियुक्त झाले? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, पार्थनील घोष. लक्षात घ्या, HDFC अर्गो जनरल इन्शुरन्स कंपनीने पार्थनील घोष यांची नवीन व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच MD आणि CEO म्हणून नियुक्ती केली. ते 16 एप्रिल 2026 पासून पदभार स्वीकारतील. पुढील प्रश्न, कोणत्या राज्य सरकारने उच्च कृषी क्षमता असलेल्या 500 गावांना नैसर्गिक शेती गाव म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर केली? याचं योग्य उत्तर आहे गुजरात. पुढील प्रश्न, पर्पल फेस्टचे विशेष आयोजन कोठे करण्यात आले? उत्तर आहे नवी दिल्ली या ठिकाणी. पर्पल फेस्टचे आयोजन राष्ट्रपती भवन नवी दिल्ली येथे करण्यात आले. या कार्यक्रमाचा उद्देश दिव्यांग व्यक्तींच्या प्रतिभाला प्रोत्साहन देणे आणि समाजात समावेशन वाढवणे आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय मंत्री चिराग पासवान यांनी कुठे PMFME इनोव्हेशन सेंटरचे उद्घाटन केले? याचं योग्य उत्तर आहे आसाम. केंद्रीय खाद्य प्रक्रिया उद्योग मंत्री चिराग पासवान यांनी तेजपूर विद्यापीठ, सोनितपूर जिल्हा आसाम येथे प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना अंतर्गत इनोव्हेशन सेंटर सुरू केले. पुढील प्रश्न, भारताचे 94वे ग्रँडमास्टर कोण झाले आहेत? उत्तर आहे ऑप्शन सी, मयंक चक्रवर्ती. आसाममधील युवा बुद्धिबळपटू मयंक चक्रवर्ती यांनी उत्कृष्ट कामगिरी करून भारताचे 94वे ग्रँडमास्टर बनण्याचा मान मिळवला. पुढील प्रश्न, वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रीमध्ये पदतालिकेत कोणत्या देशाने अव्वल स्थान मिळवले? तर अव्वल स्थानी आहे भारत. नवी दिल्ली येथे आयोजित वर्ल्ड पॅरा ॲथलेटिक्स ग्रँड प्रिक्स 2026 मध्ये भारताने एकूण 208 पदके जिंकून पदक तालिकेत प्रथम स्थान मिळवले. पुढील प्रश्न, दृष्टिदोष असलेल्या लोकांना प्रवासात मदत करण्यासाठी ध्वनी स्पंदन नवकल्पनेसाठी कोणत्या राज्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला? याचं योग्य उत्तर आहे कर्नाटक. कर्नाटक राज्यातील ध्वनी स्पंदन या तंत्रज्ञानामुळे दृष्टिदोष असलेल्या लोकांना प्रवास करताना मदत होते. या नवकल्पनेसाठी राज्याला राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. कर्नाटक, ज्याचे मुख्यमंत्री आहेत सिद्धरामय्या, राज्यपाल आहेत थावरचंद गेहलोत. कर्नाटकची कॅपिटल आहे बंगळुरू. लोकसभेच्या 28, राज्यसभेच्या 12 तर विधानसभेच्या एकूण 224 जागा कर्नाटकमध्ये आहेत. पुढील प्रश्न, सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश कोण बनले आहेत? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, सूर्य मित्तल. भारतीय वंशांचे 22 वर्षीय सूर्य मित्तल हे जगातील सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीश बनले आहेत. ते AI आधारित स्टार्टअप मेडकॉरचे सहसंस्थापक आहेत. पुढील प्रश्न, CE-20 क्रायोजेनिक इंजिनचे यशस्वी परीक्षण कोणी केले? नासा, इस्रो की CNSA? तर विद्यार्थ्यांनो, या प्रश्नाचं उत्तर बघायचंच आहे. त्यापूर्वी छोटीशी रिक्वेस्ट, विद्यार्थ्यांनो व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. आजच्या व्हिडिओचा टार्गेट आहे 100+ लाईक. तसेच लाईक केल्यानंतर खाली जे हाईप बटन येईल त्यावर देखील क्लिक करा, जेणेकरून हा व्हिडिओ इतरांपर्यंत YouTube शेअर करेल आणि डेली सकाळी 6 वाजता आपला न चुकता यूट्यूबवर व्हिडिओ येत असतो. तो बघायचा असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळेल. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे इस्रो. भारतीय अंतराळ संशोधन संस्थाने रॉकेट तंत्रज्ञानात आणखी एक महत्त्वपूर्ण यश मिळवत
CE-20 क्रायोजेनिक इंजिनचे समुद्र स्तरावर यशस्वी हॉट टेस्ट केले. हे परीक्षण इस्रो प्रोपल्शन कॉम्प्लेक्स येथे करण्यात आले. या चाचणी दरम्यान इंजिनने 22 टन थ्रस्ट क्षमतेवर यशस्वीपणे कार्य केले. CE-20 इंजिन हे भारताच्या LVM-3 गगनयान मिशनसाठी वापरले जाणारे रॉकेट मध्ये वापरले जाणारे महत्त्वाचे क्रायोजेनिक इंजिन आहे. पुढील प्रश्न, प्रगत सोनार तंत्रज्ञानाचा वापर करून हवेत आणि पाण्याखाली दोन्ही ठिकाणी काम करण्यास सक्षम असलेल्या भारताच्या पहिल्या ड्रोनचे नाव काय? योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, अवतार. लक्षात घ्या, अवतार उभयचर ड्रोन हा भारतातील पहिला ड्रोन आहे जो हवेत आणि पाण्याखाली दोन्ही ठिकाणी काम करण्यासाठी डिझाईन केला आहे. तो ॲक्वा एअर एक्स ऑटोनॉमस सिस्टीमने विकसित केला आहे आणि त्यात कार्बन फायबर रचना आहे जी सागरी वातावरणात गंजण्यास उच्च प्रतिकार प्रदान करते. समुद्र तळाचे नकाशे तयार करण्यासाठी आणि पाण्याखालील वस्तू शोधण्यासाठी मल्टीबीम इमेजिंग सोनारसह प्रगत सोनार सिस्टीम वापरते. मोहिमांदरम्यान अचूक स्थितीसाठी त्यात ध्वनिक संप्रेषण मॉडेल आणि अल्ट्रा शॉर्ट बेसलाईन नेव्हिगेशन सिस्टीम देखील समाविष्ट आहे. अवतार हे नाव एम्फिबियस व्हेकल फॉर ऑटोनॉमस टॅक्टिकल एरल अँड ॲक्वॅटिक रिकॉग्निशन्स आहे, म्हणजे जो फुल फॉर्म आहे त्याचं ते शॉर्ट फॉर्म अवतार होतं आणि ते बंदरे आणि किनारी प्रदेशांभोवती पाळत ठेवणे, टोही आणि सुरक्षा ऑपरेशनसाठी आहे. पुढील प्रश्न, कोणत्या कंपनीने कूलिंग आणि स्मार्ट उपकरण तंत्रज्ञानामध्ये उद्योग स्टार्टअप सहकार्याला पाठिंबा देण्यासाठी उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभाग सोबत सामंजस्य करार केला? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी, होल्टास लिमिटेड. उद्योग आणि अंतर्गत व्यापार संवर्धन विभागाने होल्टास लिमिटेड सोबत एक सामंजस्य करार केला ज्यामुळे कूलिंग आणि स्मार्ट उपकरण तंत्रज्ञानात काम करणाऱ्या उद्योग आणि स्टार्टअप्समध्ये सहकार्य वाढेल. HVAC प्रणाली, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स आणि प्रगत नियंत्रण तंत्रज्ञान यासारख्या क्षेत्रात नवोपक्रमांना पाठिंबा देणे हा या उपक्रमाचा उद्देश आहे. स्टार्टअप इंडिया उपक्रम आणि भारत स्टार्टअप अँड चॅलेंज सारख्या कार्यक्रमांद्वारे निवडक स्टार्टअप्सना मार्गदर्शन, तांत्रिक समर्थन आणि चाचणी पायाभूत सुविधांमध्ये प्रवेश मिळेल. ही भागीदारी ऊर्जा कार्यक्षम कूलिंग सोल्युशन, IoT सक्षम उपकरणे, हवा गुणवत्ता देखरेख प्रणाली आणि भविष्यसूचक देखभाल तंत्रज्ञानाच्या विकासाला देखील प्रोत्साहन देते. पुढील प्रश्न, फेब्रुवारी 2026 मध्ये मनी लॉन्ड्रिंग विरोधी आणि दहशतवाद विरोधी वित्त पुरवठा चौकटीतील कमतरतांमुळे वाढीव देखरेखीसाठी कोणत्या दोन देशांना FATF ग्रे लिस्टमध्ये समाविष्ट करण्यात आले? तर हे जे दोन देश आहेत ते आहेत कुवेत आणि पापुआ न्यू गिनी. लक्षात घ्या, मनी लॉन्ड्रिंग आणि दहशतवादी वित्त पुरवठा रोखण्यासाठी मानके निश्चित करण्यासाठी जबाबदार असलेली आंतरराष्ट्रीय संस्था फायनान्शियल ॲक्शन टास्क फोर्सने फेब्रुवारी 2026च्या पूर्ण बैठकीनंतर कुवेत आणि पापुआ न्यू गिनी यांना वाढीव देखरेखीसाठी ग्रे लिस्टमध्ये ठेवले आहे. पुढील प्रश्न, केंद्रीय कृषी मंत्र्यांनी कोणत्या राज्यात 2026 हंगामासाठी किंमत समर्थन योजनेअंतर्गत 894 कोटींपेक्षा जास्त किमतीच्या किमान आधारभूत किमतीवर 1,25,855 मेट्रिक टन रब्बी पिकांच्या खरेदीला मान्यता दिली आहे? याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए, तेलंगणा. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी तेलंगणामध्ये किंमत समर्थन योजनेअंतर्गत किमान आधारभूत किमतीवर 1,25,855 मेट्रिक टन रब्बी पिकांच्या खरेदीला मंजुरी दिली. एकूण खरेदी मूल्य 894 कोटींपेक्षा जास्त आहे आणि राज्यातील हजारो शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांना योग्य भाव मिळतो आणि बाजारभावातील चढ उतारांपासून त्यांचे संरक्षण होते. त्रासदायक विक्री रोखून आणि डाळी आणि तेलबियांच्या उत्पादनाला प्रोत्साहन देऊन हा कार्यक्रम कृषी वाढीला पाठिंबा देतो, पोषण सुरक्षा सुधारतो आणि नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत करण्यास हातभार लावतो. तर आजचं डे या ठिकाणी चुकून 16 मार्च झालंय. आपल्याला 18 मार्च म्हणजे आजच्या दिवसाचं दिनविशेष आपल्याला बघायचं आहे. आंतरराष्ट्रीय आणि जागतिक दिवस लक्षात घ्या, जागतिक पुनर्वापर दिवस, ग्लोबल रिसायकलिंग डे, पर्यावरणाचे संरक्षण आणि कचऱ्याचा पुनर्वापर वाढवण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय लसीकरण दिवस, नॅशनल व्हॅक्सिनेशन डे. भारत 1995 मध्ये भारतात पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली, त्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो.
भारतातील महत्त्वाच्या घटना 1995 भारतात पल्स पोलिओ लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात झाली. 2014 भारताने मंगळयानचे यशस्वी परीक्षण पूर्ण केले. जन्मदिन 1910 शशी कपूर प्रसिद्ध हिंदी चित्रपट अभिनेते कपूर कुटुंबातील सदस्य यांचा जन्मदिवस. 1952 शत्रुघ्न सिन्हा भारतीय अभिनेते आणि राजकारणी आहेत, यांचा देखील जन्म झाला. पुण्यतिथी 1965 फारुख अब्दुल्ला यांचे वडील शेख अब्दुल्ला यांच्या राजकीय कारकिर्दीशी संबंधित महत्त्वाच्या घटना या दिवशी घडल्या. यानंतर तुमच्यासाठी प्रश्न आहे, पर्पल फेस्टचे विशेष आयोजन कोठे करण्यात आले? मुंबई, नवी दिल्ली, कोलकाता की यापैकी नाही? आणि हा जो प्रश्न आहे तो आपण व्हिडिओमध्ये बघितला आहे, तर या प्रश्नाचं उत्तर लगेचच कमेंट करा. यानंतर कालच्या व्हिडिओतील जे प्रश्न आहेत त्यांची रिव्हिजन करूयात. सगळ्यात पहिला प्रश्न, जागतिक झोप दिवस कधी साजरा करण्यात आला? 13 मार्च. कोणत्या देशात प्रथमच निष्क्रिय इच्छा मृत्यूला मंजुरी देण्यात आली? भारत. भारतीय सेनेने ऑपरेशन सागरबंधू अंतर्गत कोणत्या देशात मोठा पूल प्रकल्प सुरू केला? श्रीलंका. कोणत्या क्विक कॉमर्स प्लॅटफॉर्मवर एक समर्पित आयुष स्टोअर सुरू करण्यात आले आहे? झेप्टो. जगातील पहिले ऑटोनॉमस मॅरिटाईम शिप बिल्डिंग अँड सिस्टीम सेंटर कोणत्या राज्यात स्थापन करण्यात आले? आंध्र प्रदेश. कॅपिटल अमरावती. इंटरनॅशनल रेल कोच एक्स्पो चे आयोजन कोठे करण्यात आले? तामिळनाडूची कॅपिटल चेन्नई या ठिकाणी. भारताचा दुसरा पूर्ण साक्षर केंद्रशासित प्रदेश कोणता बनला? चंदीगड. EPFO सोबत जोडून कोणत्या बँकेने EPF पेमेंट सेवा सुरू केली? साऊथ इंडियन बँक. 12 मार्च 2026 रोजी कोणत्या देशाने आपला 58वा स्वातंत्र्य दिन साजरा केला? मॉरिशस. DRDO आणि भारतीय नौदलाने कोणत्या राज्याच्या किनाऱ्यावर P-8I विमानातून स्वदेशी एअर ड्रॉपेबल कंटेनर ADC-150 चे यशस्वी परीक्षण केले? गोवा. अलीकडे दक्षिण अमेरिकेतील देश चिलीचा नवीन राष्ट्रपती म्हणून कोणी पदभार स्वीकारला? जोसे अँटोनियो कास्ट यांनी. पुढील प्रश्न, मोझांबिकमध्ये आलेल्या विनाशकारी पुरानंतर भारताने मानवतावादी मदत म्हणून भारतीय नोंदलेल्या जहाजाद्वारे किती मेट्रिक टन तांदूळ पाठवला? 500 मेट्रिक टन. पश्चिम आशिया तणावामुळे बांगलादेश भारत मैत्री पाईपलाईनद्वारे भारतातून बांगलादेशला सुमारे किती मेट्रिक टन डिझेलचा पुरवठा केला? 5000 मेट्रिक टन. जागतिक महिला दिनानिमित्त डोंबिवलीसह कल्याण तालुक्यातील 9111 महिला व विद्यार्थिनींना कोणत्या क्रीडा प्रकारात सामूहिक सहभाग घेऊन वर्ल्ड रेकॉर्ड केला? लेझिम वादन. राष्ट्रीय राजधानी अंमली पदार्थ मुक्त करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कोणते ऑपरेशन राबवले? ऑपरेशन कवच. तसेच आपल्याला चालू घडामोडी मटेरियल हवं असेल ज्यामध्ये 6000 प्रश्न आणि 150+ ऑनलाईन टेस्ट फक्त 99 रुपयामध्ये घेऊ शकता. याकरता ॲप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. तसंच डेली चालू घडामोडी क्विज सॉल्व्ह करण्यासाठी हा QR कोड स्कॅन करा किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे, त्याद्वारे आपण टेलिग्राम चॅनलला जॉईन करू शकता, ज्यावर ऑलरेडी 2500+ प्रश्न अपलोड केलेले आहेत. तसेच विद्यार्थ्यांनो, व्हिडिओला लाईक केलं नसेल तर एक लाईक करा. लाईक केल्यानंतर खाली हाईप बटन येईल, त्यावर देखील क्लिक करा. आणि डेली सकाळी येणाऱ्या व्हिडिओच्या नोटिफिकेशन हवे असेल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनला क्लिक करा. थँक्यू.